भव्य दिव्य आयोजन, सर्व कसं एकदम ओके मध्ये अशा रीतीची ही मॅच आपण पाहू शकाल. उद्याच्या दिवसामध्ये देखील अगदी मेगा फायनल, आणि मेगा फायनल मध्ये मात्र कोण धडकणार आणि उद्याच्या दिवसामध्ये कोण विजयी होणार याचं उत्तर मात्र उद्याच कळलं जाईल. पहिलाच फटका, अगदी मिस टाइम स्ट्रोक, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. अगदी पॉइंट रिझन मध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क चांगला नाही. गोलंदाजी ट्रॅकवर आपण यावेळेला पाहू शकाल. पंकेश पहिलं षटक हाताळण्याकरता या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं. पहिला चेंडू अगदी शॉर्ट पद्धतीचा होता. या ठिकाणी पॉइंट रिझन मध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु जर बघायला गेला ना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नव्हतं. अगदी जर बघायला गेलं नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला, एक धाव अंकित केलं जाईल. आता निकुंजला संधी आहे, हा देखील तेवढा ताकदीचा बॅटर आहे. पेटेगाव संघातून बिलॉंग करणारा अगदी युवा टॅलेंट, आणि संधी भेटलाय. आता ते संधीचं मात्र सोनं करेल यामध्ये नो डाऊट्स. अगदी 2 मॅच मध्ये चांगल्या रीतीचा खेळ ज्याने साकार केला. आता काय घडलं जाईल, आता काय बिघडेल यावेळेला आल्या मोठ्या हिटच्या शोधामध्ये. अर्थातच चेंडू बराच काळ हवेमध्ये, आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये मात्र जाऊन विसावला. आणि यावेळेला निकुंज राऊत सारखा मोठा गडी अगदी स्वस्तामध्ये बाद येतोय. विकेट्स कॉन कवंडिजे. हॅट्रिक साध्य जर केली, जर हॅट्रिक साकार जर केली तर त्याला तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. ही संधी आहे. अर्थातच प्रतीश खरं त्यांच्याकडून दानशीर व्यक्तिमत्व, म्हणजे क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला प्रत्येक मोमेंटमला मात्र प्राइज लागला जाईल, आणि 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र दिलं जाईल. हॅट्रिक घ्या आणि 1000 रुपये कमवा, परंतु त्या ताकदीचं मात्र तुम्हाला षटक हाताळावं लागेल. आणि तो गोलंदाज कोण असेल का, हा देखील प्रश्नचिन्ह जरूर आहे. येत्या काळात ह्या प्रश्नचिन्हाचं उत्तर भेटेल का, 1000 रुपये कोण गमवेल आणि कोण गमवेल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आता पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर एक धावा मात्र लाविन्याने घेतली, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र निकुंज राऊत अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. आता त्याची जागा सांभाळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले हर्षवर्धन. यस, नक्कीच 1000 नव्हे तर हॅट्रिकला तब्बल 2000 रुपये. 2000 असा पारितोषिक मात्र प्रतीश खरं त्यांच्या माध्यमातून लावला गेलंय. त्यांना माहिती आहे ही मोठी टुर्नामेंट आहे, आणि या टुर्नामेंट करता मात्र मोठं बक्षीस देखील लागलं गेलं पाहिजे, आणि ते बक्षीस मात्र त्यांच्या माध्यमातून लागलं जाते. यस, मॅच ऑन आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल पंकेश काय कमालीचा चेंडू रिलीज करतोय. पहिला चेंडू जर बघायला गेला पॉवर प्लेचं षटक आहे, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हात खोलण्याची संधी देत नाहीये. पहिल्या चेंडूवर 1, त्यानंतर विकेटचं पतन, आणि आता मात्र 2. आता येणारे चेंडू अजूनही 3 बाकी आहेत. अगदी जर बघायला गेला ना तर चांगल्या रीतीचा चेंडू रिलीज करण्याची जी क्षमता आहे ना ती अव्वल आहे या गोलंदाजाकडे, आणि त्याच मात्र प्रात्यक्षिक उदाहरण मात्र गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला पंकेशच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळून काढला जातोय. फटका अगदी वेगाने चौका लगत, सीमा लगत मात्र ट्रॅव्हल झाला, आणि पंचाच्या दिशेने मात्र सांगतायत की येतील 4. कमॉन डिझे. ठेंगडे जे. यस, हर्षवर्धन ऑन फायर झालाय. आता मात्र आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी मात्र ती कामगिरी बजावावी लागेल, आणि ते रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल. आता 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला काय कमालीचा चेंडू, अगदी अपेक्षापेक्षा जास्त वेगाने चेंडू यावेळेला मात्र रिलीज केला. अर्थातच पंकजने
मग अंपायर या ठिकाणी सांगतात की 2200 रुपयामध्ये एक धावा अंकित केली जाईल. 8 धावा स्कोर कार्डवर लागल्याचा त्या चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ चाललाय. अजूनही चेंडूंचा खेळ बाकी आहे, तो म्हणजे पहिल्या षटकातला एक, आणि एक महत्वपूर्ण गडी अगदी तंबूच्या असलेला स्वस्तामध्ये बाद झाला. आता लाविन्याला ती धुरा सांभाळावी लागेल, ह्यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला अगदी झोकून दिला या चेंडूवर, अगदी वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय, फील्ड करेल तत्पूर्वी एक नव्हे तर दोन नव्हे तर तिसरी धावा देखील पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट्स, आणि ही चपळाई आहे, ही अव्वल आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. आणि धावफलक 3 ने पुढे जाईल. स्कोरकार्डचा विचार केला तर 10 धावा स्कोरकार्डवर लागले जातात. पहिलं षटक संपते, पहिल्या षटकाच्या अखेरीस 10. तत्पूर्वी आपण संधी देऊया, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमांड डिझेल. धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. याच टायमर देखील ऑन असेल, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. अर्थातच सरकार चॅलेंजर पेटेगाव संघाला विनंती असेल, थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. याचं थोडंसं स्कोरिंगमध्ये थोडीशी चुकी झाली आणि त्याच कारणामुळे आम्ही क्षमस्व मागतो, कारण 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. एक गडी बाद. तर दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर आपण यावेळेला पाहू शकाल. इंट्रोड्यूस केलं जाते अंकित. यस, अंकितला या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं जाते. समोर जर बघायला गेलं तर युवा टॅलेंट, अपकमिंग यंगस्टर्स, अर्थातच लाविन्य घरात. यस, अंकित घरात, एका बाजूला घरात, दुसऱ्या बाजूला लाविन्य घरात. आणि आपल्याला कुणबी प्रीमियर लीग मध्ये घरात, पाटील आणि राऊत अशाच नावाचे सर्व खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतील, कारण एक लीगच आहे कुणबी प्रीमियर लीग. अगदी फटका मोठा सजवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या सरळ हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. यावेळेला लाविन्य काही करू शकला नाही. अगदी जर बघायला गेलं तर आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त 4 धावा बनवल्या, आणि तंबूच्या आसऱ्याला मात्र मंद मंद पावलाने परतत असताना आपण संधी देऊया डिझेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. आता देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पास्तळ गावाचा अगदी कोहिनूर रेरा, अर्थातच आदर्श करत. शाणे 2 मॅच झाल्या, गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र इम्प्रेस केलं, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून चांगली कामगिरी करू शकला नाही. यावेळेला संधी पुन्हा दिली आणि ही संधी वारंवार येते अर्थातच आदर्श करतला, परंतु संधीचं सोडं करत नाहीये. आता जर बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवर अंकित आहे. थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. मी तर म्हणेल आता तुमच्याकडे 13 मिनिटांमध्ये तुम्हाला तब्बल 17 चेंडू हाताळायचे आहेत आणि त्याकरता तुमच्याकडे स्पीडअप असणं गरजेचं आहे. जो टायमर देखील ऑन आहे, अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि पॅनलाइज करणं कोणाला आवडणार नाही. त्याकरता मात्र तुम्ही जो नियम आहे त्याचं पालन जरूर केलं पाहिजे, एवढंच म्हणेन. आणि जर बघायला गेलं तर दुसरा चेंडू हाताळला जाईल. यावेळेला हळूवारपणे मात्र खेळून काढला जातोय. एक धावा पहिला चेंडू जर बघायला गेला तर बॅटीला मात्र दिशा दिली फक्त या चेंडूला, जास्त काही केलं नाही. ज्या रीतीने वेगाने चेंडू हाताळला, फक्त आदर्शांना माहिती आहे की स्ट्राईक रोटेट करायची आहे, कारण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एका बाजूला हर्षवर्धन ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय,
कारण हा देखील तेवढाच तुल्यबान फलंदाज आहे. याच्या बॅटमधून कधी धाबा एकदा बनायला लागल्या ना तर त्या धाबा थांबत नाही. आता अजून शांत आहे कारण चौकार आला, परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर संयमी खेळी. यावेळेला फटका डीप कव्हर क्षेत्रामध्ये मात्र सजवला जातोय. एक धावापेक्षा जास्त काही भेटणार नाही. वारंवार जर बघायला गेलं तर एकेरी धावाने मात्र या ठिकाणी समाधान मानले जाते. 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर अंकित मात्र चांगल्या रीतीचा चेंडू मात्र यावेळेला रिलीज केला जात आहेत. अगदी हवी आहे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला प्रचंड वेगावर स्वार. यावेळेला जर आपण पाहू शकाल सुरेख रीतीचा मात्र चेंडू रिलीज केला जातोय. हिल डॉट 13चा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 25 गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहू शकाल. अंकितची 4 चेंडूचा खेळ चालय फक्त आणि फक्त धावा खर्च करतोय ते म्हणजेच 2. आता 13 स्कोर कार्डवर लागल्याच आहेत. अजूनही येणारे चेंडू असतील दुसऱ्या षटकातले ते म्हणजे 2. यावेळेला फटका सज्जवलाय. क्षेत्ररक्षणाच्या मस्तकावर दस्तक देऊन निघून जाईल. अर्थातच त्या ठिकाणी निरंजन करत होते, फक्त पाहण्याची भूमिका घेतली. यावेळेला येईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. मी पहिलेच म्हटलं होतं आदर्श घरात आहे ना म्हणजे टेन्शन नाही. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळलं. त्याला माहिती आहे चौकार षटकार आला त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे आणि ती स्ट्राईक रोटेट मात्र केली जाते. जसं म्हटलं जाते क्रिकेटची संजीवनी एकेरी दुहेरी धावा हे देखील येणं गरजेचं आहे. सातत्याने जर बघायला गेलं तर धावपला खलतं ठेवणं गरजेचं आहे आणि ते मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला हर्षवर्धन आणि आदर्श करत करतायत. स्कोर कार्डचा विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवर लागले जाते. दुसरं षटक परिपूर्ण झालंय. तिसऱ्या षटकाचा करता कोणाला इंट्रोड्यूस केला जाईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. दोन्ही बॅटर्स जर बघायला गेलं तर आता धुरा सांभाळण्याचं काम करतायत कारण त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण मॅच आहे. एक मॅच गमवलंय, एक मॅच मध्ये मात्र 1 साइड विन केलंय. आता ही तिसरी मॅच ही अगदी जर बघायला गेलं तर या मॅचवर मात्र निर्णय आहे आणि जेवढं जपून खेळणार तेवढं मात्र आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी मात्र ते गरजेचं आहे आणि ती भूमिका मात्र बजावावी लागेल. आणि त्याच कारणामुळे यावेळी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आदर्श खरतला मात्र 2 डाऊनच्या रूपामध्ये मात्र इंट्रोड्यूस केलं मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर जे मात्र फक्त नाव जरी सांगितलं तर बाकी काही सांगण्याचं गरज नाही असा हा गोलंदाज. अर्थातच निरंजन खरात आपण पाहू शकाल डावखुर असा गोलंदाज मंचांच्या डावीकडून मात्र षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. फिरकीचा बेताज बादशाह यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जात आहे आणि समोर जर बघायला गेला ना तर पास्तळचेच खेळाडू. हा खेळ मात्र आज सातत्याने असाच काही दिसत आलाय. कित्येक मॅच पाहिले गोलंदाजी ट्रॅकवर पास्तळचा असतो आणि बॅटिंग करता दोन्ही बॅटर्स एका बाजूला स्ट्राईक एंडला देखील पास्तळचा, नॉन स्ट्राईक एंडला देखील पास्तळचा. आणि हा खेळ आपण सातत्याने पाहत आलोय कारण आदर्श घर त्यांना माहिती आहे जेवढा ताकदीचा गोलंदाज आहे ना या गोलंदाजाकडे अनुभव भन्नाट आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आपल्याला फलंदाजी करायची आहे. एका बाजूला युवा टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला अनुभव असणारा असा हा गोलंदाज अर्थातच निरंजन दादा. अगदी अक्कोड पद्धतीचा चेंडू पंचांचे हात खुलतायत. दर्शवलं जाते की हा वाईट असेल. अगदी शरीरापासून दूर फेकण्याचा मंच होता आणि चेंडूने मात्र जास्तच वळण घेतलं आणि त्याच कारणामुळे पंचांनी सांगितलं की जी क्षमता आहे ना ती अव्वल आहे या गोलंदाजाकडे, परंतु त्याचा मात्र थोडासा फायदा झाला नाही. यावेळेला फायदा झालाय. जी क्षमता आहे ना वाईटाला हरकत नाही, परंतु निरंजन दादा सांगतात की माझ्याकडे ती क्षमता अव्वल आहे, माझ्याकडे डॉट करण्याची क्षमता मात्र अवगत आहे. वाईट पडला हरकत नाही, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र कमबॅक करण्याची जी क्षमता आहे ना ती चांगल्या रीतीने आहे. याचा प्रचंड वेगावर स्वार
यावेळेला उत्तर नाही आदर्श करत, फक्त उभा राहून फक्त बघण्याची भूमिका घेतोय. पंचाकडे बघतोय, दाद मागतोय, परंतु तटस्थ असे पंच सांगतात की यस हा चांगला चेंडू आहे. अगदी वेगाने चेंडू रिलीज केला जातोय, कुठे ना कुठेतरी लाईन लेंथ अगदी अचूकरित्याने मात्र या ठिकाणी मेंटेन करत असताना वाईट टू वाईट लाईन मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू यावेळेला रिलीज केला जातोय. सुरेख, सुपर. यस आता पंचांचे हात खुलतायत. यस पंच सांगतात की आता तुम्हाला वाईट भेटेल. पहिल्या जर 2 चेंडूंचा जर विचार केला तर पंचांनी सांगितलं की तुम्हाला वाईट भेटणार नाही, ते फक्त भेटतील ते म्हणजे डॉट. परंतु आता मात्र पंच सांगतात की यस आता वाईट आहे. पंचांचे हात खुले, एक धावा अंकित केली जाईल. यस आता देखील वाईट. यस कुठे ना कुठेतरी दिशाहीन चेंडू मात्र रिलीज केला जातोय. अगदी अनुभव मोठा आहे, प्रचंड अनुभव आहे या गोलंदाजाकडे. फिरकीचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो. पालघर जिल्ह्यामध्येच नव्हे तर पालघर जिल्ह्याच्या बाहेर देखील साता समुद्रामध्ये या गोलंदाजाचं नाव. अर्थातच निरंजन करत यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जातोय. एक तत्पूर्वी पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न काय घडेल. यस 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण. आता चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोरकार्डचा विचार केला तर 27 स्कोरकार्डवर लागले जातात. अगदी सांभाळून मात्र खेळला जातोय हा क्रिकेट, कारण त्यांना माहिती आहे जो खेळाडू आहे ना हा मोठा खेळाडू आहे. यावेळेला नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय आणि त्याच कारणामुळे एक आता दुसरीचा प्रयत्न. पंच सांगतायत की सुपर रनिंग द बिटवीन द विकेट. 2 धावा भेटतील. ॲक्युरेट थ्रो जरूर होता, या क्षेत्रक्षणाचं कौतुक करेल मी. चेंडू मात्र अडवला. चिरायू मात्र फील्ड केलं, परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर ॲक्युरेट थ्रो. रनिंगमध्ये जर थोडीशी चुकी झाली असती तर रनआउटच्या रूमामध्ये परतावं लागलं असतं आदर्श करत त्यांना. अगदी रिस्की रन घेतली, परंतु ती घेणं गरजेचं आहे, कारण धावा बनवणं गरजेचं आहे. कारण समोरचा संघ देखील तेवढंच तुल्यपण आहे. त्यांच्या अगेन्स्ट मात्र ज्यावेळेला फलंदाजी करतायत एक चांगला आणि सन्मानजनक स्कोर परत मात्र आपल्या संघाला पोहोचवण्याचं काम मात्र या ठिकाणी आदर्श करत त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. यावेळेला देखील कव्हर रिजनमध्ये फटका सजवलाय, फक्त दिशा दिली जाते या षटकामध्ये, बाकी काही नाही. कारण त्यांना माहिती आहे यावेळेला चुकीला माफी नाही. आखो में इशारा किया आणि धाबा घेण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचं त्या ठिकाणी मंचाऊ घेतलं आणि त्याच कारणामुळे एक धाबा देखील स्कोर कार्डवर एक्स्ट्रा जोडली जाईल. आता षटक क्रमांक 3 संपते. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस 31 स्कोर कार्डवर लागले जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया उत्कर्ष डिझेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. रंगले जाईल. एका बाजूला तिरुपती बालाजी, दुसऱ्या विपक्षामध्ये वेदांत स्ट्रायकर्स नवली. इनिंग ब्रेक्स मध्ये मात्र टॉस केलं जाईल पुढची मॅचचा. आता जर बघायला गेलं तर अगदी रंगतदार स्थितीमध्ये 31 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलं जात आहे. अगदी यस योगेश घरात धनसार अगदी ऑलराऊंडच्या भूमिकामध्ये आपण याला पाहू शकाल. अर्थातच योगेश करत 4थं षटक हाताळण्याकरता इंट्रोड्यूस केलं जाते. 31 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. समोर जर 2 बॅटर्स बघितले तर अक्षरशः दोघांचा तालमेल जुळून आलाय असं म्हणायला देखील हरकत नाही. चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय आणि ते करणं गरजेचं आहे. जसं म्हटलं जातं पी फॉर पार्टनरशिप, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन आणि सी फॉर कॅल्क्युलेशन या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगणं गरजेचं आहे आणि तो यावेळेला रंगवलंय या दोन्ही खेळाडूने.
आणि आता जर बघायला गेलं तर आरफॉन रिस्पॉन्सिबिलिटी देखील घेतलंय. आता योगेश घरात अगदी वेगावर स्वार, अचूक टप्पा, पंच सांगतायत लाईन लेंथ, मात्र या ठिकाणी चेक केली आणि डिसिजन आमच्या परत पोहोचवलं की यस इट इज अ वाईट. धावपलक एकने पुढे साईड. अगदी तटस्थ असे पंच आहेत, शरीरापासून दूर फेकण्याचा मंच होता. यस ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल चांगला रीतीचा चेंडू रिलीज केला, परंतु व्हाईट लाईन जी आहे ना तिच्यापासून मात्र थोडंसं दूर हा चेंडू जरूर राहिला. यस हे षटक हाताळण्याकरता तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आणि 20 सेकंद असतील. या 3 मिनिटाच्या 20 सेकंद मध्ये मात्र षटक हाताळणं अनिवार्य असेल. यावेळेला फुलटॉस चेंडू, बॅट आणि बॉल मधला संपर्क चांगला असा झाला नाही. तत्पूर्वी एकच भेटेल, एक पेक्षा जास्त काही नाही. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी जर बघायला गेलं तर योगेश घरत जेवढ्या ताकदीचा चेंडू हाताळण्याची जी क्षमता आहे ना ती अव्वल आहे. परंतु समोर जर बघायला गेलं तर दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाय ठोकून उभे आहेत, कारण त्यांना माहिती आहे धाबा एकेरी दुहेरीने देखील बनतील आणि चौकार षटकाराने देखील बनतील, पण ज्या वेळेला चांगला चेंडू पडेल त्यावेळेला मात्र सन्मान देणार ह्याच्यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला स्विच डागळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे मागितली दात आणि पंचांनी ऍक्सेप्ट देखील केली की यस इट इज अ वाईट आहे हा, आणि धावपलक एकने पुढे जाईल. स्कोर कार्ड तपासून पाहिलं तर 34 धावा स्कोर कार्डवर लागल्या सध्या. अगदी 1 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही जर बघायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेला फटका अगदी सुरेख येतोय आदर्श खरतच्या पॅट मधून आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. अगदी जर मी जसं म्हटलं की तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये संयम राखणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमची वेळ खराब असते ना त्यावेळेला मित्रांनो तुम्ही संयम बाळगणं गरजेचं आहे, आणि ते संयम बाळगलाय आदर्श करत नाही. त्याला माहिती आहे एक खराब चेंडू मी चौकार षटकार कधीही मारू शकतो, आणि ज्यावेळेला चांगला चेंडू पडला त्यावेळेला सन्मान दिला, खराब चेंडूला मात्र पनिश केलं. यावेळेला देखील मोठा हिटच्या शोधामध्ये चेंडू बराच काळ हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये पडेल. एक नव्हे तर दुसरी धाबा देखील सहजरित्याने पूर्ण केली जाते. अगदी आदर्श करतचं कौतुक करावं तेवढं कमी. त्याने मला म्हटलं होतं की आज थोडंसं आहे ना तब्येत डाऊन आहे, परंतु हरकत नाही, माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी आणि माझ्या नावासाठी मी मैदानाच्या आतमध्ये जाणार आणि खेळणार, आणि ती चांगली कामगिरी करतोय. नक्कीच या खेळाडू वृत्तीसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. ह्यावेळेला पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल चौकारा करता. धावपलक 4 पुढे जात आहेत. अगदी आदर्श करत आता बोलबाला आहे. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. यस तब्बल 28 धावा आपल्या संघासाठी बनवल्या. 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 28 धावा बनवून मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय, आणि टाळ्याच्या गजरामध्ये मात्र आदर्श कर्त्यांचं मात्र स्वागत केलं जाते. 46 स्कोर कार्डवर लागल्या जातात. उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू 4थ्या षटकातला. चलच थोडंसं स्पीडअप करा ही देखील विनंती असेल. सरकार बेटेगाव संघ यस आदर्श करत यांना मात्र यंगस्टार ग्रुप कडून मात्र या खेळी करता 500 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र दिलं जाईल.
अगदी चांगले खेळ मात्र त्यांनी साकार केला. यावेळेला फटका अक्रॉस द बॅट खेळला गेलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, एकच भेटणार, एक पेक्षा जास्त काही नाही. 4 षटक संपतात. 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 47 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे, अर्थातच उत्कर्ष. चला, सरकार चॅलेंजर बेटेगाव संघ आपला क्षेत्ररक्षण मात्र लगेच सजवून घ्या आणि 5व्या षटकाकरता मात्र गोलंदाजाला इंट्रोड्यूस करा आणि थोडंसं स्पीडअप करू द्या. चिरायूला मात्र या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं जाते 5व्या षटकामध्ये. समोर जर बघायला गेलं तर रुपेश खरात स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला हर्षवर्धन ला आपण पाहू शकाल, ज्याने मात्र चांगल्या रीतीचा खेळ साकार करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये चिरायूला आपण पाहतायत 5व्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलंय. समोर जर बघायला गेलं तर घातक फलंदाज, अगदी जर बघायला गेलं तर चौकार षटकारासाठी प्रसिद्ध असणारा असा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 47 स्कोर कार्डवर लागलाय. मात्र मी नक्कीच म्हणेल की ह्याने मागच्या मॅच मध्ये मात्र कमाल केली. शेवटच्या अंतिम क्षणी चौकार षटकार जरूर लगावले होते. यावेळेला आल्या आल्या भव्य स्वागत चिरायूचं निघून जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय दर्जेदार षटकार. कमॉन डीजे. रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल करतोय. यास 3 षटकार जर लगावले तर प्रतीश घरत यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 500 तिसरं षटकार येईल का? आणि यंगस्टर ग्रुप कडून देखील तब्बल तिसरा षटकार जर आला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यास या वेळेला येतोय तिसरा षटकार आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार एक येऊ दे कडक धून. धून तो बनते वाजवडीचे. टँगडेचे यस प्रतीश घरत यांनी जसं मात्र बक्षीस लावलं होतं 3 षटकार आले आणि त्यांनी लगेच आम्हाला गुगल पे मात्र देखील लगेच केलंय. धन्यवाद असेल प्रतीश घरत यांचं. जे बक्षीस त्यांनी लावलं होतं त्यांनी मात्र लगेच आम्हाला गुगल पे देखील केलं. अगदी स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, अगदी डिजिटल जसं म्हटलं जाते, डिजिटल आधुनिक जग. आणि या स्कोर कार्डचा विचार केला 65 आणि हे आधुनिक युगाचं मात्र पूर्णपणे वापर करताना आपण पाहू शकाल. आता रुपेश घरत मात्र नाबादचा वादळ मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 3. यावेळेला फुल टॉस. यस त्याचबरोबर विदुरजी पाटील साहेब यांच्याकडून देखील तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक करतातच रुपेश घरत यांच्याकरता. यस रिव्ह्यू घेतलेला आहे. नो करता मात्र या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून रेफर केलंय. तिसरं पंच या ठिकाणी येतील आणि बघितलं जाईल. यस प्रतीश खरात यांना मात्र धन्यवाद असेल. त्यांचं मात्र जे पारितोषिक होतं ते मात्र या ठिकाणी लागलं गेलंय.
आणि विदुरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र 1000 रुपयाचं यस थर्ड अंपायरच्या माध्यमातून दर्शवलं जाते की चांगला चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी आहे आणि उर्वरित शेवटचा चेंडू. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्कोर कार्डचा विचार केला तर अगदी जलद गतीने आणि अगदी वेगाने 66 बनल्या गेल्या. असं वाटलं नव्हतं की धावा बनतील, परंतु मला विश्वास होता या खेळाडूवर, कारण मी या खेळाडूची खेळी बघितलाय. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये क्षेत्ररक्षण आहे, प्रेक्षक म्हणून राहील. 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. रुपेश घरात थांबायचं नाव घेत नाहीये, फक्त मैदानाच्या आतमध्ये जातोय. चौकार आता जरूर आलाय, परंतु ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आले ना, अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन आणि क्रिकेट खेळाडूंचं आणि तंबूमध्ये बसलेले प्रत्येक खेळाडूंचं यस. आणि उर्वरित शेवटचा चेंडू जसं इनिंग ब्रेक्स होईल, इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. अर्थातच तिरुपती बालाजी त्यांच्या विरुद्ध मध्ये वेदांत स्ट्रायकर्स नवली. दोन्ही कर्णधारांनी मात्र रेडी राहायचं आहे. यावेळेला फटका उंचच गेलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आहे, त्या ठिकाणी चुकी करणार नाही, परतावा लागेल यावेळेला रुपेश घरातला. षटक क्रमांक 5 संपते. 5व्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर यस 70 आणि 71 धावाचं भलं मोठं डोंगर. अर्थातच कुणबी किंग्स मात्र पाचताड संघाने अर्थातच तुफानी फलंदाजी. पहिले जर बघायला गेलं तर आदर्श घरात आणि त्याच्यानंतर पावलावर पाऊल ठेवताना तुफानी फलंदाजी केली रुपेश घरातने. दोन्ही एकाच घरातले खेळाडू आहेत आणि कमाल केली. आता कमाल करावा लागेल अर्थातच सरकार चॅलेंजर बेटेगाव संघाला. 71 बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यस या ठिकाणी यंगस्टार ग्रुपकडून जो मात्र पारदर्शक लागला होता तो देखील आमच्याकडे मात्र जमा झालाय. अर्थातच कीर्तिजी घरात यांचं मी आभार मानू इच्छितो, त्यांच्या माध्यमातून हा पारदर्शक लागला होता. अर्थातच रुपेश घरातला चला नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला तिरुपती बालाजी आणि विपक्षात वेदांत स्ट्रायकर्स नवली. रवींद्रनाथ राऊत सरांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते त्या नेक्स्ट मॅचचा टॉस करावा, जिथे एका बाजूला तिरुपती बालाजी आणि विपक्षात वेदांत स्ट्रायकर्स नवली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. या टॉससाठी या 2 कर्णधार देखील इथे जोडले जातील. प्लीज एका बाजूला तिरुपती बालाजी आणि वेदांत स्ट्रायकर्स नवली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी येण्याची कृपा करावी. जो अत्यंत महत्त्वाचा मॅच आणि त्या नेक्स्ट मॅचचा टॉस. रवींद्र राऊत साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. तिरुपती बालाजी आणि वेदांत स्ट्रायकर्स नवली, प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. वेदांत स्ट्रायकर्स नवली संघाचे कर्णधार आलेले आहेत जितम घरत. मी विनंती करतोय तिरुपती बालाजी या संघाला, क्रितेश घरत जर आपण इथे असाल तर तुमचा कर्णधार पाठवायचा आहे. सार्थक आलेले आहेत, सार्थक देखील. एका बाजूला KPL, एका बाजूला कुणबी. सार्थकचा कॉल. सार्थक इथून कॉइनचा पुकार करेल. KPLचा कॉल आहे आणि या वेळेला आपण पाहतात KPL. सार्थक घरत वॉन द टॉस अँड सार्थक तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि जास्त वेळ न घेता ते दर्शवतात की आम्ही गोलंदाजी स्वीकारतो. थँक्यू सो मच. टॉस झाला आणि टॉसमध्ये तिरुपती बालाजी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. इन्व्हाइट टू बॅट
वेदांत स्ट्रायकर्स नवली. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होते. जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपल्याला रिझवण्यासाठी याच विभागातले आपण पाहतात स्वस्तिक पाटील यांचा आवाज ऐकूया आपण मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. हॅलो. यस, आजच्या दिवसामध्ये आपण एका बाजूला पाहू शकाल अगदी भलं मोठं टार्गेट 71. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कुणबी किंग्स पास्तळ संघाला विनंती असेल आपण मात्र जो क्षेत्ररक्षण आहे तो लगेच सजवून मॅच ऑन करा. चला मॅच ऑन करा. ही देखील विनंती असेल. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. जास्त वेळाचा अवधी घेऊ नका. आणि नवीन बॅटर्स अर्थातच सरकार चॅलेंजर पेटेगाव संघ. चला आपले सलामीच्या बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये रुजू करा. निरंजन दादा यांना विनंती असेल आपले प्लेयर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये रुजू या ठिकाणी झालेत. अर्थातच आपण यावेळेला पाहू शकाल 2 बॅटर्स अभिजित एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नंदन. नक्कीच मोठं नाव. नवली गावातून बिलॉंग करणारा नंदन हार्ड हिटर बॅटर्स म्हणून ओळखला जातो. आणि याचबरोबर जर सरकार चॅलेंजर पेटेगाव संघाने जर विजय संपन्न केला तर अर्थातच प्रतीश घरत अर्थातच पत्या यांच्याकडून तब्बल 2000 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर भावेश पाटील यांच्याकडून देखील 2500 रुपयाचं आणि शुभम घरत यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक आणि आशिष परब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी सर्वांचाच एटीएम ओपन झालाय. कारण जर बघायला गेलं तर महत्वपूर्ण मॅच आहे आणि हा प्रेम आहे क्रिकेटवरचं. हे प्रेम नव्हे तर बेटेगावचं प्रेम आहे. अर्थातच बेटेगाव कशा पद्धतीने जिंकेल याकरता खेळाडूंना मात्र जी आशा आहे. परंतु निकुंज राऊत सांगतायत तुम्ही बक्षीस लावा, हरकत नाही, बक्षीस माझ्यावर लावा कारण ती माझ्याकडे ताकद आहे, ती क्वालिटी आहे, ती दर्जा आहे. आणि पहिलाच चेंडू अचूक टप्पा बेदक मारा फर्निचर डिस्ट्रॉय येतोय त्रिफळा चित कॉल विकेटचं पतन पहिला झटका अभिजित बॅक टू डगआउट्स येतो विकेट्स. कम ऑन डेसे. हाय झाला या गोलंदाजीचा. फलंदाजीतून थोडस नाकूच जरूर केला परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर इम्प्रेस करून टाकला. अगदी वेगावर स्वार. चारितेचा अपेक्षित नव्हता त्यापेक्षा वेगाने चेंडू हाताळला. अभिजितला मात्र अपेक्षित देखील नसेल की एवढा वेगाने चेंडू येईल की काय आणि त्याच्यापेक्षा जास्त वेगाने चेंडू मात्र रिलीज केला आणि सरळ आपण पाहिलं स्टंपांवर जाऊन मात्र चेंडू हाताळला आणि त्याचमुळे विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर विकेट. यावेळेला फटका अगदी सुरेख. बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जीवाच्या आकांदाने प्रयत्न करतोय. 1 नव्हे तर 2 मात्र धावा पूर्ण केले जात आहेत आणि सुरेख मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. यस, या ठिकाणी पारदर्शक मात्र वारंवार लागलं जात आहे. 3 षटकार मारा, 3 विकेट घ्या आणि 500 रुपये कमवा. अर्थातच प्रतीश घरत यांच्या माध्यमातून. यावेळेला बॅटीची लिडिंग एज त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने फील्ड करेल. तत्पूर्वी एक बॅकअप नाहीये परंतु 1 पेक्षा जास्त काही भेटणार नाही. तर पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. तुम्हाला संयमी खेळी करून चालणार नाही. तुम्हाला जर 71 धावाचा पाठलाग करायचा असेल तर चौकार षटकाराच्या भाषेमध्ये बोलावं लागेल. यामध्ये नो डाऊट्स. कारण एका बाजूला निकुंज राऊत मात्र कमाल करतोय. चेंडूंचा विचार जर केला ना तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला सॉफ्ट हँडने
अगदी जर बघायला गेलं तर अचूक टप्पा आणि चांगल्या रीतीने रिलीज केला आणि त्याला सन्मान दिला. कारण त्याच्या मागचं एकच आहे, कारण एका बाजूला पंकेश आहे तर दुसऱ्या बाजूला नंदनला माहिती आहे ज्या रीतीचा क्वालिटीचा गोलंदाज आहे अर्थातच निकुंज राऊत इन्फॉर्म आहे आणि इन्फॉर्म गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र तुम्हाला चांगला चेंडू पडल्यावर सन्मानाशिवाय मात्र पर्याय नसतो आणि तोच सन्मान मात्र यावेळेला देतोय अर्थातच नंदन घरत. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मधला संपर्क होत नाही, मात्र कौतुक करेल निकुंजचं. अगदी हा चेंडू अडवण्याकरता जीवाच्या आकांताने त्याने प्रयत्न केला, पडला चढला पण परंतु चेंडू हातातून सुटू दिला नाही. कारण त्यांना माहिती आहे एक एक धावा खूप महत्वाची आहे. मॅच कधी कोणत्या वेळेला कोणत्या रीतीने मात्र वळण गेले सांगता येत नाही. त्याकरता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड आणि चांगल्या रीतीचं खेळ साकार करणं गरजेचं आहे आणि तोच खेळ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार जर केला तर फक्त आणि फक्त 4 आणि 1 विकेट लॉस. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डिसे. तुमच्याकडे असतील ते म्हणजे 24 धावा बनवायच्या ते म्हणजे 67. चला थोडंसं स्पीडअप करा. हे देखील विनंती असेल. आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते लगेच सजून मॅच ऑन करा. आता धावा मोठ्या बनवायच्या, त्याकरता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरीने खेळून चालणार नाही. त्याकरता तुम्हाला चौकार षटकाराच्या पाशेमध्ये बोलावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलंय अर्थातच आदर्श घरत. दुसऱ्या षटकाकरता इंट्रोड्यूस केलं जाते आदर्श घरातला. यावेळेला पहिलाच चेंडू, पंचांचं बोट आकाशाकडे. यस, येतोय विकेट नंदन घरत. यस, अगदी वेगावर स्वार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल. क्लीन LBW या ठिकाणी पाहू शकाल. अगदी प्लम मध्ये सापडला या ठिकाणी ऍक्शन रिप्ले आणि जो जल्लोष आहे तो मात्र प्रचंड आहे. कारण तो वेगावर स्वार, सुपर आणि चांगला चेंडू अगदी सरळ 3 स्टंपांमध्ये सापडला आणि येतोय विकेट. नंदन घरसारखा मोठा खेळाडू अगदी तंबूच्या असलेला स्वस्तामध्ये बाद. आगळा वेगळा मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणामुळे मात्र LBWच्या रूपामध्ये मात्र परतावं लागलं. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला जर बघायला गेलं तर आदर्श गोलंदाजी ट्रॅकवर. त्या ठिकाणी आपण नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका बाजूला तर पंकेश आणि दुसऱ्या बाजूला निरंजन घरात. अगदी जुना संत खेळाडू ज्याने फायर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून बराच काळ मात्र क्रिकेट जोपासलं आणि आता जर बघायला गेलं तर वय वर्ष 40+ मधून देखील हा आपला नाव आणि गावाचं नाव उंच करण्याचं काम मात्र करत असेल. अर्थातच निरंजन घरत ज्या ठिकाणी 40+ मॅच होतात त्या ठिकाणी चांगल्या रीतीचा खेळ साकार करणारा हा खेळाडू आहे आणि यावेळेला जर बघायला गेलं तर 2 डाऊनच्या रूपामध्ये मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला फटका डाऊन द ग्राउंड सजवला जातोय. त्या ठिकाणी प्रचंड वेगाने मात्र थ्रो त्या ठिकाणी जरूर आला, परंतु सुरेख रनिंग बिटवीन. एक धावा काही तुम्ही थांबवू शकत नाही, परंतु दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील केला नाही. एका धावावर समाधान. स्कोर कार्ड तपासून पाहिलं तर 5च स्कोर कार्डवर लागल्या जातात. 71चा पाठलाग मात्र तुम्हाला सुरुवात करावी लागेल. एकेरी दुहेरीने खेळ मात्र साकार करून चालणार नाही. यासाठी तुम्हाला आता जी पहिल्या घेरवरची गाडी मात्र 4थ्या 3ऱ्या घेरवर टाकावी लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. यावेळेला फटका सुरेख मात्र हर्षवर्धन चुकी करतो. जजमेंट आलीच नाही.
चेंडू अगदी जर बघायला गेला तर समोर पडला आणि उसळी घेतली आणि निघून गेला चौकारा करता. धावफलक 4 ने पुढे जाईल. 9 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर प्रचंड वेगाने मात्र यावेळेला चेंडू आदर्श घरात हाताळतोय. सुपप चेंडू मात्र यावेळेला रिलीज केलं, फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडूला जर बघायला गेलं तर इनसाइड एज या ठिकाणी जरूर लागली आणि त्याच कारणामुळे यष्टीरक्षक देखील काही करू शकला नाही आणि क्षेत्ररक्षण कडून जी अपेक्षा होती ती थोडीशी नाराज केली. चेंडू थांबला पाहिजे होता परंतु तो थांबला नाही. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु बॅट आणि बॉल मधला चांगला असा संपर्क नाही आणि एकच धावा भेटेल, एकपेक्षा जास्त काही नाही. आता चेंडूंचा विचार जर केल्यानंतर 4 चेंडूंचा खेळ झाले, स्कोर कार्डवर 10 लागले जात आहेत. आता येत्या काळात जर बघायला गेलं ना तर अजून 61 धावांची गरज आहे आणि 61 धावा बनवण्याकरता तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल, ह्याशिवाय पर्याय नाही. कारण आता जर बघायला गेलं तर आजच्या दिवसातली ही 6वी मॅच आणि पुढील मॅच रंगली जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल जर बघायला गेलं तर तिरुपती बालाजी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये वेदांत स्ट्रायकर्स नवली अशी पुढची मॅच रंगली जाईल. अगदी रोमांचक स्थितीमध्ये पुढच्या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल याकरता मात्र नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील, अर्थातच उत्कर्ष पाटील. आता जर बघायला गेलं तर आदर्श करत याने इम्प्रेस केलंय. गोलंदाजीचा भार ज्या वेळेला सांभाळायला येतो ना त्यावेळेला चांगलं षटक सुपब मात्र इम्प्रेस करून टाकलंय या गोलंदाजाने. उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला काय कमालीचा चेंडू, सबमरीन चेंडू, टप्पा पडला, उसळी घेतलीच नाही आणि सरळ यष्टीरक्षक जयेश खरं त्यांच्या हातकंटामध्ये जाऊन चेंडू विसावला. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 11. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 धावा बनवायचे त्या म्हणजे 60. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला हो दे सुमधुर संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन. क्रमांक 3 अर्थातच लाविन्यकर त्यांना इंट्रोड्यूस केलं जाते. आता थोडंसं स्पीडअप करा ही विनंती असेल. आता तुमच्याकडे जर बघायला गेलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मग धावा बनवायचे त्या म्हणजेच 60 आणि तुमच्याकडे टायमर ऑन आहे आणि 10 मिनिटाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला 2 षटक हाताळण्या अनिवार्य असेल. आता 3रं षटकाकरता इंट्रोड्यूस केलंय अर्थातच लाविन्यकरातला. समोर जर बघायला गेलं तर ज्याने क्रिकेट बराच काळ अर्थातच जोपासला, पास्थळ संघाकडून मात्र ज्याने कित्येकदा आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी ज्याने नावाने प्रसिद्ध दिली अर्थातच निरंजन करत. त्याच्या समोर युवा टॅलेंट्स अर्थातच लाविन्य. फुल टॉस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. यावेळेला युवा टॅलेंट हवी होतोय अर्थातच जुना जाणत्या खेळाडूवर मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. येतोय विकेट कमांडीचे. Yes, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे. आपण कधी हरतो तर ज्या वेळेला प्रयत्न करत नाही आणि प्रयत्न तुमचे प्रामाणिक असेल तर तुम्हाला यशाला पर्याय नाही आणि ते प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं होतं. आता नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अक्षय आणि प्रयत्नच केले नाही अर्थातच सरकार चॅलेंजर पेटेगाव संघाने अजूनही काही बिघडलं नाही, परंतु इथून मात्र जर बघायला गेलं तर चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाजाला. यावेळेला चांगला चेंडू अगदी जर बघायला गेलं तर सुपर पद्धतीचा चेंडू यावेळेला हाताळला, फलंदाजाला समजलाच नाही. स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू मात्र हाताळला गेला आणि येतोय डॉट.
जर अक्षयने जर चौकार लगावला तर भावेश पटेल यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यस, यावेळेला डायरेक्ट हिट झाला असता तर पंकजला परतावा लागला असतं. पंच सांगतायत की 1+1 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील. एक वाईटची आणि एक 22ची अशी धावा मात्र 13. यस, मी विनंती करेल की या ठिकाणी यूट्यूब स्पर्धा अर्थातच ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. कुठल्याही प्रेक्षकांनी मात्र या ठिकाणी गाडी मात्र घेऊन येऊ नका, कारण त्या ठिकाणी वायर आणि त्याच्याबरोबर वायफायची वायर देखील आहे. ती जर कट झाली तर मात्र नक्कीच व्यक्त येईल. मात्र अशा पद्धतीचं मात्र कोणाच्या हातून मात्र ही घटना घडू नये याकरता मात्र लक्ष असू द्या. एक खेळाडू चेंज करून मात्र मॅचला ऑन करा, कारण जास्त वेळाचा अवधी खर्च होतोय. मात्र विनंती असेल, जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असेल, चला पत्करायचं असेल तर मात्र लविने घरत यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन मात्र विश्रांती घ्या आणि नवीन क्षेत्ररक्षणाकरता मात्र इंट्रोड्यूस करा आणि मॅच ऑन करा. चला, निकुंज राऊत यांना विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण तैनात करून मॅच लगेच ऑन करा, कारण जास्त वेळ मॅच थांबवणं आम्हाला देखील आवडणार नाही. आता 13 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलं जाते. अर्थातच रुपेश खरत यांना संधी दिली जाते, ज्याने शेवटच्या षटकामध्ये संधी दिली आणि ज्याने तुफानी फलंदाजी केली. तब्बल जर बघायला गेलं तर 3 षटकार लगावले आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. तब्बल 71 धावाचं भलं मोठं डोंगर मात्र रचून दिलं. यावेळेला फुल टॉस. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अभिलाष आहेत, फक्त बघण्याची भूमिका घेणार. 1 बाउन्स चेंडू निघून जाईल. चौकार करताय येतात 4 कमांडीचे. यस, भावेश पटेल यांना माहिती आहे की चौकार सहजतेने येऊ शकते, म्हणून त्यांनी आता षटकारावर 500 रुपये लावलेत. जर अक्षयने जर षटकार लगावला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक भावेश पटेल यांच्याकडून मात्र दिलं जाईल. यावेळेला अक्रॉस द बॅट चेंडू बराच काळ हवेमध्ये. अभिलाष चेंडू खाली, चुकी करणार नाही, परतावा लागेल. यावेळेला पंकेशला बॅक टू डकआउट्स येतो. विकेट्स गॉन.
टँगडे सी. यस, या ठिकाणी म्हणतात मी फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजी देखील हाताळू शकतो आणि ज्या ताकदीचा गोलंदाज आहे ना, चांगल्या रीतीचं षटक हाताळण्याची जी क्षमता आहे ती अव्वल आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमी प्रॅक्टिस करणारा घरचं ग्राउंड आणि त्याचा अनुभव आहे. आणि जसं म्हटलं जातं ते अनुभवाचे बोलबाले मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखवताना अर्थातच रुपेश करत. यावेळेला फटका बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि नवीन खेळाडू अर्थातच योगेश पाटील ज्याला संधी दिली आणि यावेळेला कॅच मात्र सुपर मात्र आपल्या हातकंडामध्ये मात्र थांबवला या चेंडूला आणि विकेटचं पतन येतोय. विकेट्स गॉन. चला नवीन बॅटर्स लगेच थोडंसं स्पीडअप करा, मैदानाच्या आतमध्ये जा ही देखील विनंती असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. येणारा चेंडू असेल तो म्हणजेच एक स्कोर कार्ड तपासून जर पाहिलं ना तर 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आणि जसं म्हटलं तर ते 17 आकडा म्हटलं की थोडंसं अशुभ जरूर असतो आणि ते ठरतंय अशुभ अर्थातच सरकार चॅलेंजर बेटेगाव संघाला. चला स्पीडअप करा ही देखील विनंती असेल. उर्वरित शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला. आता 17वरच थांबलाय आणि हा 17वर मात्र खतरा जरूर झाला. तर एका बाजूला जर बघायला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये आहे कुणबी किंग्स पास्तळ संघ. आता गोलंदाजीच्या बळावर मात्र वर्चस्व बनवण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला केला जाते. पहिले फलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी सुरेख कामगिरी केली. निकुंज मात्र ज्यावेळेला टॉस सरला त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षामध्येच हा निर्णय आहे, आम्ही देखील फलंदाजीची वाट पाहत होतो आणि आम्हाला ती फलंदाजी भेटली आणि चांगली कामगिरी केली. त्यांच्या बॅटर्सने म्हणजे जे हवं होतं ते भेटलं आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सुपर कामगिरी. यस, नवीन बॅटर्स आपण पाहू शकाल. चिरायू अगदी अकोट पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पंच सांगतायत की व्हाईट लाईनला मात्र सोडून जाणारा येथील व्हाईट अतिरिक्त धावपल्लक 1 ने पुढे जाईल. आता 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अजून जर बघायला गेलं तर उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. यावेळेला मनगटी स्ट्रोक्स खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी निकुंज राऊत नाही थांबू शकत. 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. येथील 4 धावपल्लक 4 ने पुढे जाईल 22 स्कोर कार्डवर. षटक क्रमांक तिसरं संपते. आता येणारा चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 12 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजेच 49. आता 22 स्कोर कार्डवर लागल्या जातात. यस, षटक क्रमांक संपते. यस, पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर जर बघायला गेलं तर चौकार, त्यानंतर विकेट विकेट आणि आता देखील चौकार. षटक क्रमांक तिसरं पूर्ण होते. आता चौथ्या षटकाला आरंभ होईल. चौथं षटक कोण घेऊन येईल? गोलंदाजी ट्रॅकवर अगदीच ऑस्ट्रेलियावरून मात्र जो कुणबी प्रीमियर लीग खेळण्याकरता या ठिकाणी सज्ज झाला आहे त्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाते. अर्थातच अमय खरत ज्याला आवड आहे आणि क्रिकेटवरचं प्रेम आहे. अगदी मी तर म्हणेल क्रिकेटवरचं प्रेम नव्हे तर मात्र कुणबी प्रीमियरचं प्रेम आहे. कारण त्याला ही लीग खेळण्याकरता मात्र तो या ठिकाणी उपस्थित झाला आणि गोलंदाजीचा भार सांभाळण्याकरता मग यावेळेला इंट्रोड्यूस केलंय चौथ्या षटकामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा. अमयला देखील विनंती असेल. टायमर ऑन आहे. तर 4 मिनिटं असतील. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक हाताळणे अनिवार्य असेल. यावेळेला फटका अगदी डाऊन दी ग्राउंड कार्पेटला रोल होत असताना यावेळेला निकुंज राऊत फील्ड करेल. तत्पूर्वी एकच आणि एकपेक्षा जास्त काही भेटणार नाही आणि ॲक्युरेट थ्रो. अगदी मजबूत खांदे आहेत. अगदी जर बघायला गेलं तर मैदानी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. फील्ड करूनच चालणार नाही. त्यानंतर जर बघायला गेलं तर ॲक्युरेट थ्रो देखील फेकणं गरजेचं आहे आणि तो ॲक्युरेट थ्रो देखील आपण पाहिला. यावेळेला अगदी अकोटपर्यंत चेंडू त्या ठिकाणी आदर्श करत चुकी करणार नाही. अगदी साधा सोप्पा कॅच. मात्र या ठिकाणी चिरायू बॅक टू डकआउट्स येतो. विकेट्स गॉन. टँगडे यस, 2 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालाय. आता 23 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात.
चला थोडंसं स्पीडअप करा. बॅट्समॅनला देखील विनंती असेल आपण लगेच जलद गतीने मात्र मुख्य व्यासपीठाच्या दिशेने मात्र रवाना व्हा. आणि क्षेत्ररक्षणाला देखील विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण मात्र लगेच सजवून घ्या. आता 23 स्कोर कार्डवर लागल्या जाते. 34 षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला काय कमालीचा चेंडू. पंच सांगतायत चेंडू चांगला जरूर होता परंतु वाईट लाईनला मात्र सोडून गेला. अगदी हातभर वळण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज आपण नवीन बॅटर्स पाहू शकाल. अंकित दाखल झालाय. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु हा देखील येईल डॉट. आता जर बघायला गेलं तर बॅट्समॅन सुरुवातीपासूनच शांत राहिले त्यामुळे धावा बनल्या नाही. मी म्हटलं होतं 61 बनवायचं असेल तर तुम्हाला तसा रीतीचा खेळ साकार करावा लागेल. आणि यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये नोमॅन्स लँडमध्ये पडेल. तत्पूर्वी एकपेक्षा जास्त काही नाही. आता उर्वरित आणि अंतिम शेवटचे 2 चेंडू 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जर बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवर हवी आहेत. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी देत नाहीये. एका बाजूला अक्षय आहे दुसऱ्या बाजूला अंकित मात्र मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क होत नाही. यावेळेला संपर्क आणि टायमिंग प्रॉपर आहे. 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. धावफलक 4 ने पुढे जाईल. कमांडचे यस यावेळेला बॅटीची लिडिंग एज त्या ठिकाणी फील्ड करेल. तत्पूर्वी 1 धावा. आता षटक क्रमांक 14 संपते. 4थ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आणि यावेळेला 5वं षटक कोण घेऊन येईल. आता 6 मध्ये 41 ची गरज. अगदी जर बघायला गेलं तर 1 षटकामध्ये 30 पण नाही तब्बल 41. अगदी हा सामना कुणबी किंग्स पास्ताळ संघाने आपल्या बाजूला थोडंसं झुकवलंय असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण अजून जर बघायला गेल्यानंतर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जोवर शेवटचा चेंडू पडणार नाही कोण जिंकणार कोण हरणार हे आपण देखील सांगू शकत नाही. परंतु आता धुरा सांभाळला या गोलंदाजाने. मजबूत स्थितीमध्ये आहेत. आता 6 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे आणि हा खेळ कशा रीतीने मात्र साकार केला जाईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. पुढील मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल. दीपू पहिला चेंडू अगदी सुरेख त्या ठिकाणी फील्ड करेल. तत्पूर्वी ऋत्विक पाटील कुठलीही चुकी करणार नाही. फील्ड केलं आणि ॲक्युरेट थ्रो या ठिकाणी अगदी युवा टॅलेंट आणि या टॅलेंट मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळेला संधी दिली आणि सुपर मात्र कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला खडे मात्र चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी अभिलाष आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. ॲक्युरेट जजमेंट आणि कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही. अगदी सरळ चेंडू अभिलाष खरं त्यांच्या हातकंटामध्ये येतोय. विकेट्स गॉन. खेळ बाकी आणि 4 चेंडू मागे धावा बनवायचे आहेत त्या म्हणजेच 40. आता 31 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी जर बघायला गेलं तर मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. आता 4 मध्ये 40 बनणं खूपच अवघड आहे. शक्य पण नाही. आणि यावेळेला आलाय डॉट. अगदी जर बघायला गेलं तर हा सामना कुणबी किंग्स पास्ताळ संघाने आपल्या बाजूला वळवलाय. अगदी रिलॅक्स करत असतील सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता जर बघायला गेलं तर या ठिकाणी धडधड वाढत असेल. 3 मधल्या 3 मॅच गमावल्यात. अर्थातच सरकार चॅलेंजर बेटेगाव संघाने यावेळेला देखील येईल 1 धावा. धावफलक 1 ने पुढे जाईल. पुढील मॅच रंगलीत जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल तिरुपती बालाजी त्यांच्या विरुद्धमध्ये वेदांत स्ट्रायकर्स नवली जशी मॅच ऑन होईल तशी मात्र मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील. अर्थातच उत्कर्ष पाटील याचा फटका सुरेख आहे. इंटू द गॅप मध्ये निघून जाईल. 4 धावा करता उशिराने का होईना परंतु हे चौकार येत आहेत.
यस रुपेश खरं त्यांना विनंती असेल जलद गतीने मुख्य व्यासपीठेच्या दिशेने या. तुम्हाला जो पारितोषिक लागला होता आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच करता मात्र या ठिकाणी मानकरी ठरतोय, ज्याने तब्बल 7 चेंडू मागे 24 धावा बनवल्या असा हा बॅटर्स अर्थातच रुपेश खरत. आणि ज्याच्या बॅटमधून बॅट तडपली अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. रुपेश खरतचं वादळ मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला दाखल झाला त्यावेळेला मात्र धाबाच बनत गेल्या. डॉट चेंडू मात्र आमचे गुणलेखक सांगत गेले की हा देखील षटकार, हा देखील षटकार, षटकार षटकार अशाच मात्र धाबा बनत गेल्या. आता रुपेश खरं त्यांना विनंती असेल की या आपण मुख्य व्यासपीठावर. आपल्याला जो पारितोषिक लागला होता अर्थातच विदुरजी पाटील यांच्या हस्ते मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर यंगस्टार ग्रुप यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर प्रतीश खरत अर्थातच पत्या यांच्याकडून तब्बल 3 षटकारासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. या आपल्याला हे पारितोषिक देऊन मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मुख्य व्यासपीठावर मात्र या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते मात्र तुम्हाला ट्रॉफी आणि कॅश प्राइज मात्र देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. चला फील्ड प्लॅन सजवून घ्या. अर्थातच पुढील मॅच रंगली जाईल. एका बाजूला वेदांत